Hello student, chapter number 8, company account, issue of shares. In this topic we will see share and share capital, accounting for share capital and forfeited of shares. Okay, introduction. After industrial revolution of company from an organization coming force rapidly, the financial need of the companies increased. Therefore, their capital is contributed by large number of investors called as shareholders, भागधारक किंवा भागांचे मालक. Company usually raise its capital in the form of shares and debentures. Share capital is called owner capital while debenture capital is called borrowed capital. In this topic, we will see only share capital. Usually the total amount of share is payable in number of installment. A certain sum called applicable money has been paid along with the application, which has to be made in a prescribed form. Actually, while framing the term of issue, SEBI guidelines means SEBI guidelines in their regard has to be followed. This chapter deals with the accounting for issue of share of the company. Capital is the lifeblood of any business organization. कॅपिटल हे कोणत्याही प्रकारचा जो बिझनेस असेल त्या बिझनेसचं किंवा जी फर्म असेल म्हणजे जी काही संस्था असेल त्याचं एक जसं की आपल्या बॉडीमध्ये ब्लड व्हेन जशी ब्लडचं सर्क्युलेशन करण्यासाठी जसं कार्य करत असते त्या पद्धतीने या ठिकाणी कॅपिटल हे त्या बिझनेसचं किंवा त्या फर्मसाठी हे फंक्शनिंग करत असतं, कार्य करत असते. सोल ट्रेडर्स आपण ज्याला म्हणतोय म्हणजे ज्याला आपण म्हणू एकल व्यापारी, हा काय करतोय स्वतःचे जे काही भांडवल आहे ते त्या ठिकाणी त्या स्वतःच्या संपत्तीमधून भांडवलाची उभारणी करतोय आणि पार्टनरशिप फर्म जी आहे ज्यामध्ये जे पार्टनर्स त्या ठिकाणी इंट्रोड्यूस झालेले असतात, जे पार्टनर्स त्या ठिकाणी एकत्रित आलेले असतात, ते पार्टनर्स स्वतः काहीतरी असं भांडवल ते त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करत असतात, त्या ठिकाणी आणत असतात. परंतु जी कंपनी जर असेल तर कंपनीच्या बाबतीमध्ये त्या फर्मसाठी किंवा त्या संस्थेसाठी आवश्यक असणारे भांडवल ते त्या भागांचे जे काही विक्रीला काढलेले भाग जे असतील त्याच्या मार्फत ते क्रिएट म्हणजेच निर्माण करत असतात. पण ज्या वेळेला इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं त्यावेळेला त्या बिझनेसचं जे काही स्वरूप आहे किंवा बिझनेसचं जे काही स्ट्रक्चर आहे, त्या बिझनेसचा असणारा आकार जो आहे यामध्ये चेंजेस होत गेलेले आपल्याला दिसून येतात. जे जॉईंट स्टॉक कंपनी आहे हा या बिझनेसमधील एक मॉडर्न टाईप असल्याचं आपल्याला दिसून येतं. या मीडियममुळे आपल्याला काय झालंय तर असं जास्तीत जास्त किंवा ज्याचा स्कोप जास्त आहे अशा प्रकारच्या बिझनेससाठी जे काय आपल्याला मॉडर्न कॅपिटल भांडवल लागतंय त्याची ते मिळवणं किंवा त्याची उभारणी करणं हे आपल्याला सहज शक्य झालं. आणि पार्टनरशिप फर्म जी आहे यामध्ये असणारे जे काही ड्रॉबॅक्स असतील किंवा जे लिमिटेशन्स आहेत हे देखील कमी होताना आपल्याला दिसून येते. जसं की आपण विचार करायला गेलो तर जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती जरा अनलिमिटेड असलेली दिसते. त्यानंतर जे कॅपिटल आहे ते कॅपिटल आपल्याला कुठेतरी कमी होत असताना दिसते किंवा ते कमी पडलेले दिसते आणि म्हणून जे सर्वसामान्य जनता आहे त्यांना मोठ्या प्रमाणात ते कॅपिटल त्या ठिकाणी कलेक्ट करायला लागते, गोळा करायला लागते आणि त्याकरिता त्या ठिकाणचा जो असणारा पब्लिक त्यांना मोटिवेट केला जातोय आणि मोटिवेट करून त्यांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी
आकर्षित केलं जातं आणि त्यामुळे लिमिटेड लायबिलिटी हे प्रिन्सिपल्स त्या ठिकाणी ॲडॉप्ट करण्यात आलं. नेक्स्ट शेअर अँड शेअर कॅपिटल. शेअर्स मीन भाग आणि भाग भांडवल या पद्धतीने हे मीनिंग. As per Section 2, Subsection 46 of the Companies Act, share is the share in the capital of a company and includes stock except where a distinction between stock and share is expressed. जी कंपनी कायद्यानुसार जी काही व्याख्या बनवलेली आहे, ज्यामध्ये 2013च्या कलम 2 आणि पोट कलम 46 आणि 84 मध्ये ज्याप्रमाणे शेअर्स म्हणजेच भाग, याच्यामध्ये भाग म्हणजे प्रमंडळ जे आहे, म्हणजे जी कंपनीज आहे याच्या कॅपिटल मधील एक पार्ट म्हणजे हिस्सा, आणि त्यात जो कॅपिटल असेल किंवा त्यात जे शेअर असेल त्या स्टॉक मध्ये देखील त्याचा इन्क्लूड असतो, म्हणजे त्याचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. तसंच शेअर्स म्हणजे जी कंपनी असेल त्या कंपनीच्या जे शेअर्स आहेत त्या शेअर्समध्ये काही शेअर्स हे विक्रीला काढले जातात सेल्ससाठी, आणि असे शेअर्समधून जे काही कॅपिटल त्या ठिकाणी म्हणजे जे काही इन्कम असेल त्यामधून कॅपिटल हे तयार केलं जातं, भांडवल तयार केलं जातं. यामध्ये जे भांडवल आणि भाग या दोघांची संकल्पना तशी बघायला गेली तर एकच आहे, म्हणजे सेमच आहे. कंपनीचे कॅपिटल हे शेअर्समध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले असते आणि त्यालाच शेअर कॅपिटल असं आपण म्हणत असतो. Any of the unit of equal value into which a company is divided is also called as share. It is an individual portion of joint stock company capital owned by a shareholder. Total capital of company is divided into a number of individual units of a fixed amount. The fixed value which is printed on the share certificate is called nominal, par, face value of share. 3 टाइप मध्ये दिसणार आपल्याला, nominal value, at par and at a face value. Next, types of share. As per section 86 of the Companies Act, now only 2 types of shares may be issued. One is the equity share and second preference share. Equity shares means ordinary shares. Those shares which are not preferential shares are called equity shares. जे shares preference shares नाही आहेत त्याला equity shares असं म्हटलं जातं. As per section 86, equity shares may be with voting rights, with different rights as to voting and dividend. Then this shares is do not enjoy any preferential right to dividend and repayment of capital. हे जे सर्वसामान्य किंवा आपण ज्याला इक्विटी शेअर्स किंवा ऑर्डिनरी शेअर्स म्हणतोय, ज्यामध्ये वोटिंग राईट्स त्यांना असतो, त्याचप्रमाणे प्रेफरन्स शेअरसाठी असणारा जो काही राईट्स आहे तो मात्र ते एन्जॉय करू शकत नाही, तो त्यांना नसतो. Dividend is payable after the payment of dividend to preference shareholder. Repayment of equity capital is made after such a repayment to preference shareholder. The rate of dividend is not fixed up, तो fixed नसतो. There is no accumulated of previous unpaid dividend. Equity shareholder enjoy voting rights. The shares are not redeemable during lifetime of the company except buyback. The shares are non-convertible. प्रेफरन्स शेअर होल्डरला डिव्हिडंड पे केल्यानंतर जो काय पार्ट राहतो त्यामधून तो इक्विटी शेअर होल्डर्सला पे केला जातोय. पण डिव्हिडंड शेअर्स जे दिले जातात त्याचा रेट मात्र प्रेफरन्स शेअर्स प्रमाणे फिक्स नसतो.
इक्विटी शेअर होल्डर्स जे आहेत त्यांना वोटिंगचा एक राईट्स असतो, म्हणजे ते वोट करू शकतात त्यांच्या लोकशाही पद्धतीने, म्हणजेच एका व्यक्तीला एक मत देण्याचा अधिकार हा त्यांना असतो. पण हे जे शेअर्स आहेत इक्विटी शेअर्स हे रिडीमेबल नसतात, म्हणजेच परतफेड करता न येणारे असतात. आणि त्याचबरोबर हे जे इक्विटी शेअर्स आहे हे नॉन कन्व्हर्टेबल, म्हणजेच ते कन्वर्ट होणारे नसतात. जसं की प्रेफरन्स शेअर्स हे इक्विटीमध्ये कन्वर्ट होतात, पण इक्विटी हे प्रेफरन्समध्ये कधीही कन्वर्ट होत नाहीत. नेक्स्ट, सेकंड, preference shares. According to Section 85 of Companies Act, a preference share is one which enjoy the some rights, two rights to receive dividend at a determined rate before paid to equity shares, and second, a right to receive repayment, means return of capital on winding of the capital companies before return to equity shares. जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे इक्विटी शेअर्सला डिव्हिडंड पे करण्या अगोदर प्रेफरन्स शेअर्स होल्डर्स जे आहेत त्यांना तो डिव्हिडंड पे केला जातोय, म्हणजेच तो एक त्यांना राईट आहे. जेव्हा कंपनी वाइंडिंग अप होते किंवा ज्या वेळेला ती स्टॉप होते त्यावेळेला त्याचे जे काही रिपेमेंट केलं जातं आहे हे मिळवण्याचा अधिकार हा देखील प्रेफरन्स शेअर होल्डर्सला अगोदर असतो आणि त्यानंतर इक्विटी शेअर्स होल्डर्सला असतो. इथे काही टाइप्स दिलेले आहेत बघा. प्रेफरन्स शेअर कॅपिटलसाठी 4 टाइप्स दिसतात. क्युम्युलेटिव्ह अँड नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, रिडीमेबल अँड इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, पार्टिसिपेटिव्ह अँड नॉन पार्टिसिपेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, convertible and non-convertible shares. Student must read carefully and understand. Thank you. Take care.